मी काही मला सांगू नका गोष्टी. बापूंनी भूमिका घेतलेली आहे, परंतु मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार. त्याच्यामुळे मी मोठा झालो. त्यांच्याशी प्रतारणा मी कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही. परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो. शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही, आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. मतदाराला सुद्धा वाटतंय की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा. मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मत आहेत बरं का म्हणून जाणीव करून देत होते. हे बी आम्ही अनुभवलंय. त्यामुळे अशा बदलत्या परिस्थितीत काय काय भूमिका कोण कोण घेते ते बघून सगळ्या भूमिका ठरवू येळ होत नाही. अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा. समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे, त्या भूमिकेतून काम करत असताना जीवनामध्ये चढ उतार येत असतात. पण आम्ही उतार खूप बघितले, चढ आणखी बघायचा बाकी आहे. ज्या दिवशी काय योग येईल तेव्हाचा तेव्हा ठरवू. पण निश्चित मी आज तुमच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही मनात काही शंका कुशंका आणायचं कारण नाही. पैसे कमवतात पण सगळं सोडून जातात. आम्ही बघितलं परवा अजितदादा पवार अर्ध्या पुण्याचा मालक, छोट्याशा अपघातामध्ये 5 सेकंदात होताचा का नव्हताचा झाला. काही घेऊन गेले का सोबत? पण आम्ही काही घेऊन जाणार आहेत का? पण आमची सगळ्यांची धावपळ एकच चालू आहे की मला किती मिळणार आहेत. आता गव्हाण साहेब तुम्ही म्हणजे मला मिळवायचं असेल तर 22लाच केलं असतं. आणि मी शिवसेनेतच आहे, कुठे गेलो नाही आणखी, लक्षात ठेवा. आता ते चर्चा आहे तर काय करू मी तरी काय. माझ्या घरी लग्न होतं 26 तारखेला आणि 25च्या बैठकीला मला जाता नाही आलं की त्याचा आमच्या मीडियावाल्यांनी सगळ्यांनी जोर देऊन सुरू केला. आता आमचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणतील बाबा 25 वर्ष झाले साहेब आम्ही तुमच्यासोबत आहे, 30 वर्षापासून सतत आपण विरोधी पक्षात आहे, कधीतरी सत्ता आपल्याला मिळते का नाही मिळते, कधीतरी विचार करा त्याचा. तुम्ही तरी चला नाही आम्हाला तरी जाऊ द्या. अशा सगळ्या परिस्थितीत आम्ही कुठलीही आणखी भूमिका घेतलेली नाही. ज्या दिवशी घेऊ हवाले साहेब तुम्हाला विचारून घेऊ.